आणि 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली पालन करण्यासाठी। भेटलेलं सापन झालं पाहिजे, भेटलं ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे म्हणून या संस्थेची स्थापना झाली। सज्जनानो, आपण सगळेजण समाजामध्ये फिरणारे आहोत, आपण सगळेजण समाजाला सांगणारे आहोत, पण सांगणाऱ्या माणसाच्या कृतीकडे सुद्धा लोक पाहत असतात। सांगणारी माणसाची कृती जर त्या पद्धतीने नसेल ना तर लोक म्हणतायत, मुजरा करतायत आणि मला असं वाटतं आपण गाडीत बसून निघून गेल्यानंतर शिव्या सुद्धा देत आहेत ना, असं होते। लोक म्हणतायत, दर्शन घेत आहेत, ते सगळं करतायत, पण ज्यावेळेला आपण गाडीतून निघून जातो त्यावेळेला आपल्याला बोलता सुद्धा याचा अर्थ असा आहे की शब्दाच्या पाठीमागे कृतीची फार मोठी गरज आहे, फार मोठी गरज। शब्द खूप चांगले असतात, सभेमध्ये बोलत असताना आपल्याला चांगलंच बोलावं लागतंय, चांगलंच बोला, माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणावंच लागतंय, म्हणावंच लागतंय नाही का। माझ्या बंधू आणि भगिनींनो आपण नेहमीच म्हणत असतो, नेहमीच म्हणतो माझ्या बंधू आणि भगिनींनो, तो आपण भाषणामध्ये नेहमीच ऐकतो, पण आपल्या म्हणण्यावर टाळ्या वाजत नाहीत आणि विवेकानंदाच्या म्हणण्यावर टाळ्या थांबत नव्हत्या। याचं कारण त्याच्या पाठीमागं त्यांची कृती होती। शब्दापेक्षाही कृती अत्यंत महत्वाची आहे आणि ती कृती करण्याची आज गरज आहे, लक्षात ठेवा, आज गरज आहे। शब्द जिवंत राहावे असं वाटत असेल तर ते कृतीने जिवंत राहत असतात। एखादं वाक्य जर तुम्हाला मी म्हटलं ना तर तुम्ही लगेच त्यांचं नाव सांगणार, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। कोणाचं वाक्य आहे? सुभाषचंद्र बोसांचं वाक्य, अमर झालंय वाक्य। माझ्या बंधू आणि भगिनींनो, अमर झालं हे वाक्य। आला तर तुमच्या सहित, नाही आला तर तुमच्या शिवाय मला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, अमर झालं हे वाक्य। जय जवान जय किसान, अमर झालं हे वाक्य। हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, असं म्हटल्यानंतर जो महापुरुष आपल्या समोर उभा राहतो ना, घोड्यावर बसलेला, मला असं वाटते अमर झालंय ते याचं वाक्य। याचं कारण त्याला स्वतःला स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं, त्याला देशाला स्वातंत्र्य पाहिजे होतं। आणि म्हणून कृती अत्यंत महत्वाची आहे। आपण सगळे बोलणारी माणसं आहोत माझ्या सहित, पण जोपर्यंत कृती करणार नाही तोपर्यंत सज्जनानो आपल्याला समाधान भेटणार नाही। केलं पाहिजे। महाराजांनी सांगितलं, स्वामीजींनी सांगितलंय, आता काही सांगण्याचं राहिलं असं मला वाटत नाही। स्वामीजी आपण सगळे विषय मांडले। मी आता गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि त्या भागामध्ये फिरून आलो। गेल्या 3 वर्षामध्ये त्या भागामध्ये आम्ही प्रवास करतो। जवळजवळ 1350 गावाला प्रवास झाला आतापर्यंत, आणि बिना नारळाचा झाला बरं का। 1350 गावाला प्रवास आतापर्यंत झाला। साप्ताहिक महाआरतीच्या निमित्ताने आम्ही त्या भागामध्ये गेलो। पहिल्याने ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला तिथलीच एक वॅगनार गाडी भाड्याने सांगायचो नेहमीची, आणि खरं म्हणजे आम्हीच पुढची घ्यायचो एक, आम्हीच एक अशी सतरंजी घ्यायचो। त्या गावात गेल्यानंतर आम्हीच बोलवायचो त्या लोकांना की महाराज आले चला, महाराज आले चला, महाराज आले, आम्हीच महाराज म्हणून बसायचो। आणि ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना सांगून बैकवलं त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्याच्यावर उपचार सांगून त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत होतो। तुम्हाला खरं सांगतो, त्या भागामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी 3 वर्षाच्या अगोदर आमचं कोणीच ऐकत नव्हतं, त्याच भागामध्ये आता आपल्यासोबत 3-3, 4-4 गाड्या तो प्रचार करण्यासाठी असतात, लक्षात। परिणाम होतो, सातत्य असलं पाहिजे। विजय होतो, सातत्य असलं पाहिजे, कासव असला तरी। पराजय होतो, सातत्य नसलं तरी पराजय होतो, ससा असला तरी। सातत्य नसेल तर सशाचा सुद्धा पराजय होतो, आणि सातत्य असेल तर कासवाचा सुद्धा विजय होतो। सातत्य अत्यंत महत्वाचं आहे की जे नेहमी आपल्या जीवनामध्ये कमी पडतंय, लक्षात ठेवा, असलं पाहिजे। आता आपल्याला त्या ठिकाणी ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता स्वामीजी, त्यांनी 11 एकर शेती दिली, 11 एकर शेती दिली, 20 लाख रुपये एकराची शेती दिली। अरे म्हटलं माझा तुझा जास्त परिचय नाही बाबा, 2-4 दिवसाचा संबंध आहे, माझ्या नावाने नको, आपण ट्रस्ट स्थापन करू। आणि भंडारा त्या भागामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपली एक संस्था सुरू झाली, त्यामध्ये 55 ते 60 विद्यार्थी आहेत। त्या भागामध्ये त्याची गरज आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, मी जास्त आपल्याशी बोलणार नाही, प्रत्यक्ष कृती करा, प्रत्यक्ष गावामध्ये जा, घराघरामध्ये जा, अशा एखाद्या वस्तीमध्ये जा की ज्या वस्तीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद वाटला पाहिजे तुम्ही आलात म्हणून।
आनंद वाटला पाहिजे. तुम्ही आलात म्हणून आनंद वाटला पाहिजे. तिथं जा, त्यांना विचारा की हे चर्च कसं आलंय म्हणून. तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही जर सातत्याने त्या वस्तीमध्ये जात राहिला आणि सातत्याने जर तुम्ही त्यांना सांगत राहिला तर त्या ठिकाणचं चर्च जाऊन त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. हे सतत केलं पाहिजे. हे करण्याची फार मोठी गरज आहे. सांगणार किती दिवस महाराज, आता किती दिवस सांगणार? परिवर्तन 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 आपण सांगतो, सांगणार किती दिवस? करणार कधी? जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने बदल आपल्या पदरामध्ये पडत असताना दिसणार नाही. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. मला याच कामाच्या निमित्ताने आणखी प्रवास आहे. 5 वर्षा दुसऱ्या संमेलनापर्यंत पोचायचं आहे. सज्जनानो, छोटीशी असू द्या पण कृती प्रामाणिक ठेवा. औपचारिक वागणं सोडून द्या. आता किती दिवस औपचारिक वागणार आपण? घरामध्ये वास्तव मानता वागतो आपण आणि आपण धर्माचं काम करत असताना औपचारिक वागतो. माऊलीची काय इच्छा होती? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी किती असले पाहिजेत ईश्वरनिष्ठ? असे खूप असले पाहिजेत ईश्वरनिष्ठ. मांजीला मांजी असली पाहिजे, त्यांची खूप ईश्वरनिष्ठ असले पाहिजेत, अशी माऊलींची इच्छा होती. मी असं म्हणेन की असं पसायदान जगामध्ये कोणीच मागितलं नाही की जे महाराष्ट्रामध्ये आमच्या माऊलीने मागितलं. लक्षात, जे खडाची व्यंकटी सांडो. अरे खडांचा सत्यानाश व्हावं असं म्हटलं असं तरी झालं असताना खडाची व्यंकटी सांडो असं मागितलं. आणि व्यंकटी सांडल्यानंतर त्यांना माहित होतं की दया सत्कर मीरती वाढो, सांगायची गरजच नाही, मीरती वाढल्याशिवाय राहणार नाही. व्यंकटी गेली म्हणजे मीरती, रती वाढेल, सत्कर्माची रती वाढेल. आणि म्हणून माऊलीने खऱ्या अर्थाने हे पसायदान मागत असताना ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं मागितलंय. ईश्वरनिष्ठ असे खूप असावे, खूप असावे, पण त्यांची अपेक्षा आजही पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही. याचं कारण आता ईश्वरनिष्ठ दिसत नाही, आता नश्वरनिष्ठ जास्त दिसत आहेत. खरं सांगा, आपण पूजेमध्ये ईश्वरनिष्ठ असतो, आपण कीर्तनामध्ये ईश्वरनिष्ठ दाखवतो, आपण साधनेमध्ये ईश्वरनिष्ठ असतो, पण ती पूजा झाल्यानंतर, ते ध्यान झाल्यानंतर, ते कीर्तन झाल्यानंतर आपण विचार कशाचा करतो हे आपण विचारात घ्या. म्हणजे आपण खरे ईश्वरनिष्ठ आहोत का नश्वरनिष्ठ आहोत हे विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सत्ता जाणार आहे, श्रीमंती संपणार आहे. सत्ता आणि श्रीमंती शाश्वत समजतोय आपण, हे नश्वर आहे. हे नश्वर असून सुद्धा शाश्वताचा विचार सांगणारी माणसं नश्वराचा विचार करत असतील तर त्याने थोडासा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. काय सांगितलं माऊलीने? अनेक ग्रंथ उपजीवी आहे. आणि पसायदान फार महत्वाचं आहे. ग्रंथ उपजीवी, ग्रंथ ही ज्यांची उपजीविका आहे अशा माणसाची मला इच्छा आहे, अशा माणसाची मला गरज आहे. हे माझं दान आहे की ग्रंथ उपजीवी. बघा, ग्रंथावर उपजीविका असणं हा भाग वेगळा आहे आणि ग्रंथ उपजीविका असणं हा भाग वेगळा आहे. आपण कुठे आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. सज्जनानो, खऱ्या अर्थाने माऊलींचं पसायदान पूर्ण 750 वर्षानंतर सुद्धा आपण करू शकलो नाही. याचा गांभीर्याने विचार आपण करावा. छोटंसं काम असू द्या, प्रामाणिक करा. तुम्हाला सगळ्या तालुक्यात काम होत नसेल ना प्रभावाने, 5 गावात काम करा. 5 गावं विचारात घ्या. त्या 5 गावात आपले कार्यक्रम नसतील त्यावेळेला जा. आपले कार्यक्रम असतील तर जाऊ नका, आपल्या सवडीनं जा. फक्त 5 गावं घ्या, फक्त 5 गावं घ्या. त्या 5 गावात आपण असे 5 गावं हे दत्तक घेतले असं विचारात घ्या. बघा ना, 5 गावाचं बिये घेऊ नका, नारळ घेऊ नका. 5 गावामध्ये जात असताना सर्वे करा की तुमच्या गावात असं काही होतंय का, कोण्या वस्तीमध्ये असं काही चाललंय का. त्या वस्तीमध्ये जा, त्यांना विचारात घ्या. 5 गावं जरी आपण मुक्त केले तर दुसरे 10 गावं आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. धीरे धीरे तालुक्यामध्ये आपलं काम उभं राहील. आणि म्हणून आता कृती करण्याची गरज आहे. बोलणार किती दिवस महाराज? तुमचं भाषण खूप चांगलं झालं, काय चाटतं बा भाषणाला. काय आवडलं माझ्या भाषणातलं? तुम्ही जे शेवटी बोलले ना, मी आता माझं भाषण संपवतो, ते खूपच आवडलं. भाषण झालं आणि बसला गाडीत बसल्यानंतर आजचं व्याख्यान खूप चांगलं झालं म्हणे. बाई म्हटले हां खूप चांगलं झालं आजचं व्याख्यान. पण ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते म्हणे. ऐकणारे सगळे गाढवच होते. बाई म्हटली मी ओळखलं ऐकणारे सगळे गाढव होते म्हणून. अरे वा, तू कसं काय ओळखलं ऐकणारे गाढव होते?
ते म्हटलं तुम्ही म्हणायचे ना माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो. तुम्ही सारखे म्हणत होते ना माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो. त्याच वेळेला मी ओळखलंय तुमचे बंधू आहेत म्हणून सगळे. काय भाषण, किती दिवस भाषण करणार आपण. अरे धर्मापेक्षा मोठे आहात का लेको तुम्ही? धर्मापेक्षा मोठे आहात. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन म्हटलंय महाराजांनी. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला म्हटलंय महाराजांनी. धर्मापेक्षा कोण मोठं आहे? धर्मापेक्षा मोठे आहात तुम्ही. तुम्ही असाल कोणी मोठे असाल, किती मोठे कीर्तनकार असाल, किती मोठं तुमचं असेल नारळ, पण का धर्मापेक्षा मोठे आहात तुम्ही? धर्मापेक्षा जर तुम्ही मोठं मानून घेत असाल तर नक्की तुम्हाला तुमची उपजीविका चालवायची, याच्यावर धर्माचं काम करायचं नाही तुम्हाला. अरे आपला एखादा मुलगा आजारी असेल, दवाखान्यामध्ये असेल, एकुलता एक असेल, तर आपण आईबाप आणि आजी आजोबा काय म्हणत असतात? डॉक्टर काही झालं चालतंय, आमची 2 एकर गेली तरी चालेल, घर गेलं तरी चालेल, पण पोरगं नका जाऊ देऊ. लक्षात ठेवा, पोरगं नाही गेलं पाहिजे म्हणतोय ना आपण. सगळं पणाला लावतो ना आपण. मुलासाठी जर तुम्ही सगळं पणाला लावत असाल तर धर्मासाठी सुद्धा धर्मप्रचारकाने सर्व पणाला लावलं पाहिजे. महाराजांचं म्हणणं आहे, महाराजांचं सांगणं आहे, सर्वस्व पणाला लावलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे शरीर भाड्यासारखं वापरलं पाहिजे. भाड्यासारखं, जशी सायकल वापरत होतो ना आपण भाड्याची, तसं वापरलं पाहिजे. आपण गाद्या वापरतो ना भाड्याच्या, तसं हे शरीर वापरलं पाहिजे. भाडियाचे घोडे आणिला निधामा रोकडे, ते आहे की गेले कुणीकडे, हे पुढे स्मरेना पुढे जो जैसा पुढे. पूर्वी भाड्याने घोडे भडत होते आणि सोडून दिल्यानंतर त्याचा विचार केला जात होता. वापरा ना, वापरा ना. कांदे आहेत का कोणाकडे? कांदेवाले आहेत का इथं? आहेत ना? कोणाकोणाकडे आहेत कांदे? झाले माझं बोलणं, तुमच्याकडे आहेत. हो, मी तुम्हाला कांद्याचा 50,000 रुपये क्विंटलचा भाव देणार आहे. 50,000 रुपये क्विंटल मी देणार आहे. फक्त हेच कांदे तुम्ही 5 वर्ष ठेवा. हेच कांदे तुम्ही 5 वर्ष ठेवा. मी कांद्याबद्दल बोलतो. पाच वर्ष राहणार आहेत? अरे सडणारच आहेत ना. त्याला परता नाश आहे, त्याला आश्रय नाश आहे, स्वभावनाश निश्चित आहे, सडणार आहे. तर 5 वर्षामध्ये जर तुमचे कांदे सडत असतील तर जरा दुसऱ्याच्या आमटीत जाऊ द्या ना, दुसऱ्याच्या भज्यात जाऊ द्या ना. सडणारच आहेत ना. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षते आणि विनश्यती आहेच ना. सज्जना, काम करायचं असेल तर रात्रंदिवस केलं पाहिजे. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम. अर्थात आपली चर्चा धर्माचीच असली पाहिजे. आपली चर्चा कुठे गेलं तरी याच पद्धतीची असली पाहिजे. एकच मी संदेश देणार नाही, मी आपल्याला विनंती करतो की दादांनो, हे काम करण्याची अत्यंत गरज आहे. आम्ही त्या भागामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं, ज्ञानोबारायची आरती पाठ नाही, तुकोबारायची आरती पाठ नाही, त्यांना पंढरपूर माहीत नाही, त्यांना काहीही माहीत नाही. अशी अवस्था ज्या भागाची आहे, अशा काही भागामध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला अभिमान झाला होता बेटे महाराज की आम्ही आलो या गावामध्ये पहिल्याने, आम्ही आलो पहिल्याने या गावात आम्ही आलो असं वाटलं होतं. पण त्याही अगोदर क्रॉस पोचलेला होता, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्याही अगोदर क्रॉस पोचलेला होता, हे लक्षात घेण्यासारखं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, कमी करा पण प्रामाणिक करा. 5 गावापासून काम चालू करा. ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला करा. कीर्तनाची वेळ टाळून करू नका. कीर्तन करा, कथा करा, हे सगळं करा. ज्या वेळेला तुम्ही निवांत असाल ना, त्यावेळेला 5 गावं लक्षात घ्या. त्या गावामध्ये जा, विचारा, याच्या घरी बसा, त्याच्या घरी बसा, प्रेमाने बोला. त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा आणि सुखदुःखामध्ये सामील व्हा. मी नक्की सांगतो, ते 5 गावं सुद्धा तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाहीत, तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. असे 5 आणि 10 असं करता करता तालुका घ्या, नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. आता फक्त बोलण्याची वेळ राहिली नाही, आता करण्याची वेळ आहे. आता केलं पाहिजे. कमी असलं तरी चालेल, पण प्रामाणिक असलं पाहिजे. अशा पद्धतीने हे संमेलन या ठिकाणी खरं म्हणजे खूप मोठं संमेलन झालं आहे महाराज. खूप मोठं. इतके साधू एका ठिकाणी येणं फार कठीण असतात आणि अशा पद्धतीने येणं आणखी कठीण असतात. आता आम्हाला जर कोणाच्या मैतीला जरी बोलावलं तरी म्हणतोय किंवा काय
आणि हे होणंही अत्यंत महत्त्वाचं आहे की जे या ठिकाणी दिसते हा परिसर शूर परिसर आहे. हा जगद्गुरु तुकोबारायांचे कृपांकित शिष्य बहिणाबाईंचा परिचय आहे. हा ज्यांची परंपरा पुढे खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आली त्या शंकर स्वामी महाराजांचा परिसर आहे. शंकर स्वामी महाराज, बहिणाबाई महाराज, आणखी शिवाई माता यांचा हा परिसर आहे. या भागात अनेक संत आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक धर्माचारी आहेत. सज्जनानो, संदेश एवढाच आहे. खरं सांगतो, फार बोलल्यापेक्षा शेवटी तत्वमसी हा संदेश आहे ना, अहम ब्रह्मास्मी हा संदेश आहे ना, एवढा संदेश आहे की 5 गावामध्ये जा, या वस्तीमध्ये जा, शरमू नका, भिवू नका. त्या वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या घरी जा. काहीही बिघडत नाही दादा, काही बिघडत नाही. त्यांच्या घरचं पाणी पिल्याने काही बिघडत नाही, लक्षात ठेवा. हे काढून टाका डोक्यातून, त्यांच्या सामील व्हा आणि त्यांना विचारा की तुम्ही कोण आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने इकडे राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी समजून सांगा. नक्कीच आपलं संमेलन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जो माऊलींचा संदेश आहे, तो डॉक्टरांचा संदेश आहे, भविष्यामध्ये तो संदेश आपण पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, अशीच एक अपेक्षा करतो. आणि खरं म्हणजे या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलावलं आणि मला थांबायची तुमची अपेक्षा असताना सुद्धा पुढचंही संमेलन आणखी पुढे आहे आणि समृद्धी असल्यामुळे 3-4 तासामध्ये जाणं होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने पुढचाही प्रोग्राम असल्यामुळे आम्ही आपली रजा घेतो आणि खऱ्या अर्थाने असाच आपला संबंध टिकून राहो अशी अपेक्षा करतो. सफर लंबा है दोस्त, जमाते रहिए, हाथ मिले ना मिले, दिल मिलाते रहिए. सफर लंबा है.